कोकणात सूर्योपासना महाराष्ट्राच्या इतर भागांपेक्षा कदाचित जास्त होत असावी. कर्णेश्वर देवळातील सूर्य, खारेपाटणची सूर्यमूर्ती, आरवलीचा सूर्य, कशेळीचा आदित्यनारायण अशी अनेक मंदिरे. संगमेश्वर तालुक्यातील एक शांत, निर्मळ सुंदर गाव म्हणजे आंबव. पोक्षे मंडळी आंबव गावची, त्यामुळे गावाला पोक्षे आंबव म्हणत असावे. पेशवाईत दांडेकर मंडळी इथं आली आणि त्यांनी अनेकांना पोसले, म्हणून त्यांना पोक्षे म्हटले जाऊ लागले. या गावात आधी आठवडी बाजार भरत असे. आंग्रे काळात तो पुढं माखजनला गेला असं वाटतं. इथलं पूर्वाभिमुख सूर्य मंदिर महत्वाचं देवस्थान आहे. गावातील 6 पोक्षे मंडळी रोज एक दिवस पूजन करतात. या पद्धतीला 6व्या म्हणतात आणि रविवारी एकत्र पूजन केले जाते. सौर अभिषेक केला जातो. मंदिराचे बांधकाम नवीन वाटते. गाभाऱ्यात पूर्वी असलेली मूर्ती बदलून आरवलीला गेली आणि इथं नवीन मूर्ती 1821 मध्ये स्थापन झाली. नंतर त्या मूर्तीस काही इजा झाल्याने 1937 ला नवीन मूर्ती घडवली गेली, जी आज दिसते. सूर्याच्या मूर्तीच्या दोन्ही हातात कमळे असतात असा संकेत आहे. इथे मात्र मूर्तिकाराने शंखचक्र कोरले आहे. ही प्रतिमा कमळात विराजमान असून 7 घोड्यांचा रथ आणि त्याचे सारथ्य करणारा अरुणी दिसतो. या परिसरात अनेक मंदिरे आहेत. बुरंबाडचा आमनाळेश्वर, स्रंदचा नारायण, राजवाडीचा सोमेश्वर, कसब्याच्या डोंगरावरील सप्तेश्वर आणि कसबा गावातील कर्णेश्वर व इतर प्राचीन देवालये. कोकणात नव्या पद्धतीचे, नवीन वास्तुरचना असलेले एखादे सूर्य मंदिर निर्माण केले तर भारताच्या पूर्व किनाऱ्यावर जसे कोणार्क आहे, तसेच पश्चिम किनाऱ्यावर एखादे सूर्यस्थान होऊ शकते. दर्या फिरस्ती करता करता अशा कल्पना सुचत असतात.